महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र. या महान राष्ट्रामध्ये खूप साधू संत होऊन गेलेले आणि समाज क्रांतीची सुरुवात तशी 800 वर्षापूर्वीच याचे महानायक सर्वज्ञ प्रभू चक्रधर स्वामींनी केलेली आहे. महानुभाव पंथ म्हणजे श्रेष्ठ उद्धार महात्मा असा त्याचा अर्थ होतो. या पंथामध्ये अनेक दिग्गज मंडळी 12व्या शतकामध्ये होऊन गेलेले. तर महानुभाव पंथामध्ये सगळ्यात अगोदर गोविंद प्रभू हे रुद्रपूर येतं, त्यांना गुंडमरावड असं म्हणतात. ते चक्रधर स्वामींचे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु आहे. त्यानंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा जो जन्म आहे तो गुजरात मध्ये भडोच या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांचं पूर्वीचं जे नाव आहे ते हरपाळदेव असं त्यांचं नाव आहे. त्यांच्या देव आणि आईचं नाव मालनदेवी यांचे हे पुत्र आहेत. आणि 1194 ते 1278 या कालखंडामध्ये स्वामींनी खूप असं भ्रमण केलेलं आहे आणि मराठी भाषा आज जी डौलानं आपल्याला दोनदानं दिसते त्या मराठी भाषेचं जे डौलदारपणा आहे त्याचा मूळ बेस आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. पूर्वी महाराष्ट्रामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था होती, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा कालावधीमध्ये थोडासा अनेक शूद्र देवदेवतांना लोक भजत होते आणि थोडे कर्मकांडाचे प्रकरण पुढे येत होते. अशा कालावधीमध्ये आणि समाजामध्ये जे आळसलेपण आले होते ते आळसलेपण बाजूला करून लोकभाषेला धर्मभाषेचा दर्जा देणारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आहे. या पंथाचा जो तत्वज्ञान आहे याच्यामध्ये प्रपंच करायला पाहिजे, परंतु जात पात ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून भक्तीचा मार्ग अवलंबला तरी चालेल. या पंथामध्ये 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्याला जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मानवतेला जो भेदाचा कलंक लागलेला होता तो दूर करण्याचं काम सर्वज्ञ भगवंत श्री चक्रधर स्वामी यांनी केलेलं आहे. आणि या पंथाचे काही कडक असे नियम आहेत, म्हणजे सक्त व्यसनांपासून माणूस जर दूर राहिला तर त्याचं निश्चितपणे भलं होतं. आणि म्हणून या पंथानं अहिंसा, समानता, भूतदया, शाकाहार आणि सात्विक आहार अशा गोष्टी दिलेल्या आहेत. आमच्या मानव पंथामध्ये एक म्हण आहे की ज्याला देव कळला तो या पंथाकडे वळला. म्हणून हा पंथ नुसतं महाराष्ट्रामध्ये मर्यादित न राहता अफगाणिस्तानामध्ये सुद्धा या पंथाचं वास्तव्य झालेलं आहे. भगवान श्री चक्रधर स्वामींनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये ज्यावेळेस अस्पृश्यता निवारणाचं जे काम आहे ते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी केलेले. ते असे की त्यांनी त्या काळामध्ये स्वतः विहीर खोदून सर्व समाजाला त्या विहिरीचं पाणी उपलब्ध करून दिलं होतं. आणि आज जे आपलं ग्राम स्वच्छता अभियान आहे त्यावेळेस स्वामी 12 वर्ष महाराष्ट्रामध्ये खूप ठिकाणी फिरले, धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत, मराठी भाषा जतन करीत. तर अशा काळामध्ये ते ज्या गावी जात तिथं पहिल्यांदा ते ग्राम स्वच्छता करत, म्हणजे ग्राम स्वच्छतेचं जे अभियान आहे ते अभियान चक्रधर स्वामींनी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सुरू केलेलं आहे. हे जो कालखंड आहे म्हणजे 12व्या-13व्या शतकामध्ये हा पंथ खूप भरभराटीला आलेला होता. कारण या पंथामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये नागदेवाचार्य, माई भट्ट, केशवदास, बाई देवदास, महाधम्मा असे खूप शिष्य चक्रधर स्वामींच्या सोबत होते.
त्याच्यामध्ये पहिला जो ग्रंथ आहे तो लीळा चरित्र ग्रंथ म्हणून माई भट्टांनी 1278 ला लिहिलेला आहे. आणि लग्नामध्ये जे गाणी म्हणतात त्याला ढवळे म्हणतात. हे महादांबा यांनी 1233 तर 1309 या कालखंडामध्ये लिहिलेले आहे. सूत्रपाठ नावाचा जो ग्रंथ आहे तो केशवदास भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे जे शिष्य होते त्यांनी लिहिलेला आहे. सीता ग्रंथ अशा अनेक खूप पद्धतीनं या पंथाचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे.